नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार NDTV मराठीच्या कोण होणार आमदार या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलंय आणि आता सगळ्यांना उत्सुकता आहे त्यांच्या मतदारसंघातला आमदार कोण होणार। कोकण विभागातील नेमक्या काही ज्या बिग फाईट्स आहेत त्या ठिकाणी आमदार कोण होणार याबाबतचा अंदाज आपण काही ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासकांकडनं विचारणार आहोत। नेमका त्यांचा अंदाज काय असणार आहे। सुरुवातीला आपण रायगड जिल्ह्याबद्दल विचारणार आहोत आणि श्रीवर्धनमधली लढाई, श्रीवर्धनमध्ये जर आपण बघितलं तर आदिती तटकरे ज्या विद्यमान आमदार मंत्री होत्या, सुनील तटकरे यांच्या कन्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार होत्या आणि त्यासोबतच अनिल नगावणे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते, यापैकी या सगळ्या अभ्यासकांचा अंदाज काय ते जाणून घेणार आहोत। सर, आपण जर बघितलं श्रीवर्धनमध्ये अनिल नगावणे की आदिती तटकरे, काय अंदाज? लोकसभेचा नुकताच निकाल जाहीर झाला, त्यामध्ये महायुतीला चांगलं पूर्ण कोकणात महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे आणि मतदानसुद्धा यावेळी चांगलं झालं आहे। त्यामुळे या चांगल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होतो, काटेकी टक्कर आहे। परंतु सत्ताधारी माझ्या अंदाजानुसार ते अदिती तटकरे विनिंग कॅन्डिडेट आहेत। पहिला अंदाज आला आदिती तटकरे। सर, तुम्हाला काय वाटतं? थेट नाव सांगा। अदिती तटकरेंना चान्सेस जास्त आहेत। दोन जणांनी सांगितले आदिती तटकरे। सर, आदिती तटकरेच तिथे निवडून येऊ शकतात, कारण ते कारणांवर आपण नंतर येऊ। आदिती तटकरे अदिती तटकरे आदिती तटकरे देऊ शकतात। आपण बघतो या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी बघितलं तर 7 विश्लेषक बसले आणि 7 पैकी 7ही विश्लेषकांकडनं सांगितलं जात आहे आदिती तटकरे ह्या श्रीवर्धन मतदारसंघातनं निवडून येतील। अगदी थोडक्यात नेमकं याचं कारण काय हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। सर, आदिती तटकरे निवडून येतील असं आपण म्हणतात, नेमकं कारण काय? या मतदारसंघात सुनील तटकरेंचा पूर्ण चांगल्यापैकी होल्ड आहे आणि अदिती तटकरे ह्या मंत्री राहिलेल्या आहेत आणि आता जी गेम चेंजर जी महिलांसाठी योजना आहे ते पाहता मला वाटतं अदिती तटकरे तिथे प्लस राहतील। सुनील तटकरे पडणार अशी लोकसभेला आवई होती, परंतु ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्यांचा होल्ड आहे आणि त्याचा फायदा निश्चितच अदिती तटकरेंना होणार आहे। सर, तुमचं विश्लेषण काय सांगतं? आदिती तटकरे मंत्री होत्या आणि त्या भागात त्यांनी म्हणजे मतदारसंघामध्ये सतत त्यांचा संपर्क, यामुळे त्यांना निवडून येण्यामध्ये कोणताही अडथळा नाही असं म्हणा। आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी राबवलेली याची लाडकी बहीण योजना आहे, तर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे काम झालं आहे ते काम आणि आदिती तटकरे यांचा तिथे असलेला संपर्क आणि सुनील तटकरे यांचा संपर्क या सगळ्याचा एकत्रीकरण होऊन ती आदिती तटकरे या विजयी होतील। तटकरे कुटुंबाची एक वोट बँक आहे आणि ती वोट बँक जरी पक्षफुटीनंतरही ती तटकरेंकडेच राहिलेली आहे आणि त्याचा फायदा आदिती तटकरेंना होईल। कोकणातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये व्यक्तीचा प्रभाव असा हा जो तटकरेंचा गेल्या काही वर्ष जो प्रभाव आहे तो प्रभाव कायम आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलींना निश्चितपणे होणार आहे। तटकरे एक ब्रँड आहे, या ब्रँडचा उपयोग निश्चितपणे होणार आणि आदिती तटकरे येऊ शकतात त्या ठिकाणी। पुन्हा अलिबाग रायगडमधली दुसरी महत्त्वाची लढत जी असणार आहे ती असणार आहे भरत गोगावले। भरत गोगावले हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडनं उमेदवार होते, विद्यमान आमदार देखील होते आणि त्यांना आव्हान उभं केलं होतं माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं महाडबद्दल देखील आपण अगदी थोडक्यात पहिले अंदाज वर्तवणार आहोत। स्नेहल जगताप की भरतशेठ गोगावले? या ठिकाणी सुद्धा माझं मत भरतशेठ गोगावलेंच्या बाजूनेच राहील, कारण त्यांनी गेल्या काही वर्षात तिथं विकासाची विविध कामं केली आहेत आणि ते शिंदे सेनेतील एक म्हणजे पहिल्या फळीतील नेते आहेत, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होईल। या मतदारसंघामध्ये जगतापांपेक्षा गोगावलेंचं पारडं जड राहील, कारण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आघाडीमधली जी कारणावर नंतर येतो। भरत गोगावले हे निवडून येतील। भरत शेठ गोगावले यांचा विजय होईल। गोगावलेंबाबत नाराजी आहे तिथे, कारण ते सत्तेत आहेत, त्यांना पदही मिळण्याची अपेक्षा होती, त्यांच्याकडून जी अपेक्षा होती मतदारसंघामध्ये ती तेवढी कामं झालेली नाही, त्यामुळे नाराजी आहे त्यांच्या विरोधात। स्नेहल जगताप त्यामुळे निवडून येतील असा माझा ठाम विश्वास आहे। भरत गोगावले यांच्याकडे पक्षाची फार मोठी जबाबदारी होती, त्यामुळे आपल्या जबाबदारीचा वापर करून ते निश्चितपणे येऊ शकतात।
आपण बघतोय या ठिकाणी देखील स्नेहल जगताप यांना ह्या निवडून येतील असं एक जणाचं म्हणणं आहे, तर उर्वरित 6 जण सांगतायत की भरत शेठ गोगावले अंदाजाचा जो मेजॉरिटी आहे, जे बहुमत अंदाजाचं आहे, हे भरत गोगावले यांच्याकडे जात आहे. आता कारण देखील आपण विचारून घेणार आहोत, नेमकं कारण काय, का वाटतंय तुम्हाला भरत गोगावले यांचा या ठिकाणी विजय होईल? भरत गोगावलेंचा तिथे जनसंपर्क मोठा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोटातील ते आहेत. ते अत्यंत जवळचे विश्वासू त्यांचे शिलेदार आहेत आणि त्यांनी केलेलं काम त्यांच्या पाठीशी राहील असं मला वाटतं. आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांचं जे आपापसात बिनसलेलं आहे, त्यामुळे त्या तिथे शहकाटशहाचं राजकारण होऊन त्यामुळे जगतापांची सीट धोक्यात येईल. मला असं वाटतं की भरतशेठ गोगावले हे गटनेते होते शिवसेनेचे फुटीनंतरचे, आणि एक संपर्क असलेला त्या भागातलं ते लीडर असल्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. भरतशेठ गोगावले हे तिथल्या ते स्थानिक राजकारणात जर पाहिलं असेल तर लग्न, मुंजी, बारसा जे काय असेल, लोकांचे निधन झालेलं कोणत्या नागरिकांचं असेल तर त्यांच्या कुटुंबियांना भेटणं, ह्या सगळ्या गोष्टी भरतशेठ गोगावले या जातीनिशी करतात. त्या लोकांशी थेट संपर्कात आहेत. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपेक्षा भरतशेठ त्यांच्या, जरी भरतशेठ गोगावले हे या मंत्रिमंडळात मंत्री होऊ शकले नाही, त्यांचा कोट शिवलेला होता, तो जरी फुकट गेला असला तरी तो यावेळी त्यांना त्याचा उपयोग होईल आणि आमदारकीसाठी उपयोग होईल. आमदारकीसाठी उपयोग होईल. पुढे कोटाचा तर उपयोग होईलच. मूळ मुद्दा असा आहे की भरतशेठ गोगावले आणि तटकरे यांच्यातील जी अंतर्गत एक कलह होता पूर्वी, तो आता ह्या निवडणुकीत दिसला नाही. त्यामुळे ती दोन्ही नेते एक झालेले आहेत आणि हा एकीचा जो महायुती झाली, त्या महायुतीचा आणि एकीचा उपयोग त्यांना विजयासाठी होईल. तुम्ही एकमेव होते जे स्नेहल जगताप सांगताय. लोकसभेचा निकाल पाहिला त्या दृष्टिकोनातून जे गोगावले जेव्हा शिवसेनेकडून बाहेर पडले तेव्हा तो मूळ जो बेसिक कार्यकर्ता शिवसेनेचा होता तो आजही त्या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे स्नेहल जगतापला त्याचा अधिक फायदा होईल, कारण ती ग्रासरूटपर्यंत पोहोचण्यासाठी 2 वेळा संधी मिळाली. ह्या संधीचा फायदा तिनं होण्याची शक्यता आहे. सामाजिक बांधिलका शिवसेनेचा पिंड आहे, त्या दृष्टीने गोगावलेंचं काम सुरू होतं. त्यानंतर त्यांना मंत्रिपद जरी नाही मिळालं तरी एस टी महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं. पक्षामध्ये त्यांचं असलेलं वजन पाहता त्यांच्यासाठी पक्षही ताकद लावेल आणि महायुतीतील घटक पक्षही ताकद लावतील. त्यामुळे भरत गोगावले येऊ शकतं असं मला वाटतं. ठीक आहे, आता आपण रत्नागिरी जिल्ह्याकडे वळणार आहोत. रत्नागिरीमधल्या ज्या बिग फाईट्स आहेत त्यापैकी एक महत्त्वाची असणार आहे भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल. राजेश बेंडल जर आपण बघितलं तर शिवसेनेकडनं शिंदे गटाचे उमेदवार आहे, तर भास्कर जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहे. सर, काय वाटतंय, भास्कर जाधव की राजेश बेंडल? मला वाटतं भास्कर जाधवांचं पारडं तिथं जड आहे. भास्कर जाधवांचंच पारडं जड आहे. मला वाटतं राजेश बेंडल तिथे निवडून येऊ शकतात. भास्कर जाधव. ते बेंडल येतील. भास्कर जाधव. भास्कर मुलुकमध्ये तोप आहे, त्यामुळे त्यांना चान्सेस जास्त आहेत. तर आपण बघतोय रत्नागिरीमधला जो गुहागर मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 5 जण म्हणतायत भास्कर जाधव, म्हणजे भास्कर जाधव यांचा अंदाज जो आहे त्या ठिकाणी निवडून येण्याचा जास्त आहे. कारण आपण जाणून घेणार आहोत. फक्त 2च जणांनी सांगितलंय की त्या ठिकाणी राजेश बेंडल निवडून येतील. का असं वाटतंय की भास्कर जाधव? भास्कर जाधव हे सतत जनसंपर्कात असतात, लोकांच्या सुखदुःखात ते पाठीशी राहतात आणि त्यांचं तिथलं जे काम आहे ते तेथील लोक त्यांना सातत्यानं त्यांच्या पाठीशी राहिले आहेत. ते अपक्ष म्हणून सुद्धा एकदा निवडून आलेले आहेत. त्यामुळे यावेळी सुद्धा ते उद्धव सेनेकडनं विजयी होतील असं मला वाटतं. भास्कर जाधवांची जी कार्यशैली आहे ती आक्रमक आहे आणि साधारणपणे आत्ताच्या राजकारणाचा जर विचार केला तर मतदाराला आक्रमक नेता असावा असं कुठेतरी वाटतं. त्याचा फायदा त्यांना निश्चित होणार आहे. मला असं वाटतं की गुहागर मतदारसंघामध्ये जे जातीय जे गणित आहे ते तिथे राजेश बेंडलांच्या बाबतीत प्लस ठरू शकतं. रामभाऊ बेंडल, राजेश बेंडलांचे वडील हे पूर्वी आमदार त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्याचाही एक जो वर्ग त्यांचा होता तो त्यांच्या पाठीशी राहील. आणि दुसरी गोष्ट, मागचे 2 टर्म भास्कर जाधव त्या ठिकाणी आमदार राहिले आहेत, त्याचा नाराजीचा फायदा देखील त्यांना होऊ शकतो. भास्कर जाधव हे राज्यात यापूर्वी मंत्री राहिले आहेत. त्याचबरोबर भास्कर जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची मुलुक मैदान तोप म्हणून ओळखली जाते. जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि भास्कर जाधव यांचं राज्यातलं शिवसेना ठाकरे गटातलं जे असलेलं वर्चस्व आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आतापर्यंत भास्कर जाधव हे त्यांच्या मतदारसंघात वरचढ राहिलेले आहेत आणि त्यात करून परत शिवसेना ठाकरे गटांकडून सुद्धा त्यांना चांगली ताकद दिली गेली आहे. त्यामुळे सगळ्याचा फायदा त्यांना होईल.
भास्कर जाधव साहेबांचे ज्या पद्धतीची भाषणं, त्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने आक्रमकता ही काही दिवस तिथे त्या मतदारसंघात खरोखरच चालली. पण आता लोकही त्या आक्रमकता आणि त्यांच्या त्या भाषाशैलीला कंटाळलेले आहेत. संघाचा बालेकिल्ला असलेला तो मतदारसंघ आहे आणि अशा सुसंस्कृत मतदारसंघात अशा पद्धतीची वक्तव्य जास्त काळ चालत नाहीत. त्यामुळे ह्या वेळेला ते परिवर्तन होईल. भास्कर जाधव हे हाडाचे शेतकरी आहेत. त्याचबरोबर प्रॅक्टिकली ते काम करतात. मधल्या काळामध्ये महापूर आला, ते स्वतः महापुरात उतरवून लोकांना त्यांनी प्रचंड मदत केली आहे. याचा निश्चितपणे त्यांना फायदा होईल असं दिसतं आहे. काही मतदारसंघामध्ये व्यक्तिनिहाय मतदान होतं. ज्याप्रमाणे भास्कर पक्ष बदलला त्या मतदार बदलले, त्याचा या दृष्टीने यावेळी त्यांना फायदा होईल असं आम्हाला वाटतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाच्या मतदारसंघाकडे आपण येतोय. रत्नागिरी जिल्ह्यातला रत्नागिरी मतदारसंघ. विद्यमान आमदार मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे उदय सामंत विरुद्ध बाळ माने अशी लढाई आहे. उदय सामंत हे शिवसेना शिंदे गटाकडनं, तर बाळ माने हे शिवसेनेकडनं उमेदवार असणार आहे. आपण बघतोय कोण, उदय सामंत की बाळ माने? उदय सामंत. उदय सामंत. उदय सामंत निवडून येते. उदय सामंत. उदय सामंत येतील. ती लढत अटीतटीची होईल असं मला वाटतं. कारण जो कोण निवडून येईल तो फार कमी फरकाने येईल. तर निश्चितपणे हाच उमेदवार येईल सांगणं आज कठीण आहे. उदय सामंतांना जास्त संधी आहे. आपण बघतोय 7 जणांपैकी 6 जणांनी सांगितलंय की उदय सामंत निवडून येतील आणि 1 जण म्हणतात की अटीतटीची लढत. याचा अर्थ अंदाज जो आहे हा उदय सामंत यांच्या बाजूनी जास्त आहे हा रत्नागिरी मतदारसंघामध्ये. विश्लेषण अगदी थोडक्यात कारण जाणून घेऊयात. का असं वाटतंय उदय सामंत निवडून येतील? उदय सामंतांची एक स्वतंत्र वोट बँक आहे, त्यामुळे ते राष्ट्रवादीत असताना ती त्यांच्याबरोबर होती. आता ते नंतर ते सेनेकडनं शिवसेनेत होते, शिवसेनेकडे राहिली आणि आता सुद्धा ते शिंदे सेनेत आहे. ती वोट बँक त्यांच्याबरोबर जाईल आणि त्यांचा विजय होईल असं मला वाटतं. उदय सामंतांची स्वतःची व्होट बँक आहे. पक्ष त्यांनी बदलला तरी ती त्यांच्यासोबत राहते. बाळ माने आत्ताच भाजपमधनं बाजूला गेले आहेत. भाजपमधनं ते का निवडून येत नव्हते हीच मानसिकता मतदारांच्या आत्ताच्या मतदानातही असेल. गेले 15 वर्ष ते आमदार राहिलेले आहेत उदय सामंत. त्यामुळे ह्यावेळी देखील निश्चितपणे त्या मतदारसंघातील लोक त्यांच्यासोबत आहेत. याची कारणं अनेक आहेत. मंत्री म्हणून त्यांनी जे काय त्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जे काम केलेलं आहे त्याचा फायदा त्यांना निश्चितपणाने होऊ शकेल. उदय सामंत यांनी शिंदे सरकारमधून जे विकास कामं केली त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली किंवा अनेक विकास कामं जी असतील या विकास कामांचा परिणाम होईल. त्याचबरोबर ते ताकदवान मंत्री म्हणून कार्यरत आहेत. या सगळ्याचा आणि त्यांचा असलेला जनसंपर्क RD सामंत असतील किंवा उदय सामंत यांचे जे तिथल्या स्थानिक लोकांशी असलेले संबंध आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे शिंदे शिवसेना ठाकरे गटाकडून स्थानिक उमेदवार तिथला जो न देता बाळ माने हे भाजपमधून आयात केलेले उमेदवार दिले गेले, त्याचा मोठा परिणाम तिथे जाणवेल. बाळ माने हे सातत्याने पराभूत झालेले उमेदवार उभाटाने त्या ठिकाणी देणं हा त्यांचा खरा म्हणजे नुकसान होईल. उदय सामंतसारख्या केडर असलेल्या नेत्यासमोर नवा चेहरा आणि फ्रेश चेहरा दिला असता तर खरं ती फाईट झाली असती आणि त्यामुळे उदय सामंत निवडून येते. उदय सामंत यांचं जे ग्रासरूटचं जे राजकारण होतं किंवा कार्यकर्त्यांना जे घेऊन जायचं ते काम सगळं किरण सामंत करतात. आणि आज किरण सामंत त्यांच्यासोबत नाही आहे कारण ते इकडे उमेदवार आहेत. ती जी त्यांना जो खड्डा पडणार आहे तो तिथे जास्त पडू शकतो असं मला वाटतं. सामंत फॅमिलीच्या भोवती रत्नागिरीचं राजकारण फिरत आहे. RD सामंत असोत किंवा किरण सामंत असोत, या लोकांनी एकत्र येऊन मतदारसंघ बांधला होता. यावेळी उदय सामंत निश्चितपणे येतील. ते सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत, तो एक त्यांना बेनिफिट मिळतो आहे. आपले सिंधुदुर्गचे बरेच लोक तिकडे त्या मतदारसंघामध्ये आहेत, त्यामुळे उदय सामंत यांची सीट जवळपास वाटते निश्चितपणे. यानंतर रत्नागिरीतला मतदारसंघ अर्थातच राजापूर मतदारसंघाबाबत आपण अंदाज जाणून घेणार आहोत. राजापूरमध्ये पहिल्यांदाच उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि राजन साळवी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यासमोर त्यांनी आव्हान उभं केलं आहे. राजन साळवी की किरण सामंत? राजन साळवी असं मला वाटतं. राजन साळवी वाटतंय. किरण सामंत येतील. राजन साळवींना चान्सेस अधिक आहेत. किरण सामंत येतील तिथे. या ठिकाणचं निश्चित कोण उमेदवार दोनापैकी निवडून येईल सांगता येणार नाही. कदाचित तिथं डार्क हॉर्स तिसरा उमेदवारही येऊ शकेल. अतिशय काटेकी लढाई आहे ही, त्यामुळे निश्चित एक नाव आज सांगता येणार नाही. या ठिकाणी आपण बघतोय 2 जणांचं तटस्थ मत आहे. तर त्या ठिकाणी 2 जण म्हणतायत की भास्कर जाधव, 3 जण म्हणतायत भास्कर जाधव आणि 2 जण म्हणतायत किरण सामंत. त्यामुळं आपण जर बघितलं तर या ठिकाणी खरंच लढत ही काटेकी असणार आहे. मात्र अंदाज जो जातोय हा राजन साळवी यांच्या दिशेने जास्त जातोय. कारणं आपण त्याची जाणून घेणार आहोत.
किरण सामंत हे किंग मेकर म्हणून ओळखलं जातं. उदय सामंत यांच्या विजयामध्ये किरण सामंत यांचा फार मोठा रोल होता. आज किरण सामंत किंग बनण्यासाठी या निवडणुकीत उतरले आहेत. मुळात ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचं एक वेगळा मतदार वर्ग, थोडक्यात त्यांचे लॉबी एक वेगळी आहे आणि ते स्वतःसाठी मदत मिळवतात. त्यामुळे एक कॉन्ट्रॅक्टर कितपत यशस्वी होतो यावरच त्यांचं भवितव्य आहे. त्यामुळे राजन साळवीच्या दिशेने वाटतं आहे. राजन साळवी येण्यामागचं कारणच आहे की तिथली जी शिवसेना आहे ते लोकसभेला जे 20,000चं मताधिक्य मिळालेलं आहे नारायण राणेंना, नारायणला कमी मिळालं. तिथे जेव्हा राऊत आला, मग राऊत तिथे पोचू न शकता ही त्या मोठ्या मतदारसंघामध्ये राजापूरच्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः उद्धव ठाकरे गटाचा जो प्रभाव आहे तो आजही, आणि त्याचा फायदा हा साळवींना होऊ शकतो. किरण सामंत हे रत्नागिरीतले पडद्यामागचे नेते आहेत आणि ते पडद्यामागची जी सूत्रं आजपर्यंत उदय सामंतांसाठी किंवा पक्षासाठी चालत होती ते किरण सामंत चालवत होते आणि आज ती स्वतः साठी चालवायची आहेत, तर ते असे डिले सोडणार नाहीत. आणि यावेळी त्यामुळे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे राजापूर मतदारसंघात, आणि त्या ठिकाणी दुसरा एक अपक्ष जो आहे तो तेवढा स्ट्रॉंगली अपक्ष असल्यामुळे अपक्ष आणि त्या दोन म्हणजे साळवी आणि अपक्ष यांच्यातून झालेली लढतीत किरण सामंत हे आपल्याला विजयाची मतं घेऊन यशस्वी होणार. हा जो मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघामधील नाणार किंवा बारसू रिफायनरी प्रकल्प अवघ्या देशभरात गाजलेला होता आणि त्यामध्ये राजन साळवींनी मध्यंतरी जरी काही वेगळी भूमिका घेतली असली तरी उद्धव ठाकरे किंवा विनायक राऊत यांनी जी भूमिका घेतली की रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध आहे, ह्या सगळ्या जर पार्श्वभूमी बघितल्या, तिथे झालेलं आंदोलन बघितलं, आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे व ते गुन्हे मागे पण घेतले गेले, ह्या सगळ्याचा जर प्रभाव बघितला तर बारसू त्या नाणार भागातल्या राजापूर भागातल्या लोकांनी जो नाणार बारसू रिफायनरीला विरोध केला, तो या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांची तिथे एक वोट बँक पारंपरिक आणि त्या सगळ्याचा फायदा होऊन रिफायनरी विरोधक आणि परत शिवसेना ठाकरे गटाची पारंपरिक मतं ह्या सगळ्याचा एक गट्टा होऊन त्याचा फायदा राजन साळवी यांना होऊ शकतो. आताच माझ्या वालवलकर म्हणाले की नाणार रिफायनरी आणि बारसू, ॲक्च्युली नाणार रिफायनरीला शिवसेनेचा विरोध होता ही सत्य गोष्ट आहे, पण बारसू प्रकल्प याचा जन्मच मुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केला गेला. त्यावेळी राजन साळवींनी कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती. त्या संदर्भाने लोकांच्या मनामध्ये काही शंका आणि नाराजीचा जो सूर आहे तो आहेच. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की लाड जे राहिलेले आहेत ते कुणबी समाजाचे आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती लांजा राजापूर भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये विशेष करून कुणबी समाज आहे. मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या कुणबी समाजाने पूर्णपणे म्हणजे काँग्रेसच्या वतीने ते निवडणूक लढवत होते लाड. अवघ्या 9,000 मतांनी फक्त राजन साळवी निवडून आलेले आहेत. ह्या सगळ्याचं जर गणित तुम्ही मांडलं तर किरण सामंत त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात. तर अगदी थोडक्यात तुम्ही तटस्थ भूमिका सांगितलेली आहे की काटेकी टक्कर आहे असं तुम्ही म्हणतात. राजन साळवींनी राजापुरातून निवडणूक लढवू नये अशी त्यांच्या पक्षाचीच इच्छा होती, कारण ते मुळात रत्नागिरीचे आहेत. तरीही त्यांनी ती निवडणूक लढविली. त्याचबरोबरीनं पक्षांतर्गत म्हणजे मुस्लिम व्होट बँक तिथे जी आहे त्याच्यामध्ये 2 गट सरळ आहेत, एक अविनाश लाड आणि एक राजन साळवी. त्यामुळे मेजॉरिटी मुस्लिम व्होट्स ही नेहमी काँग्रेससोबतच राहतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, किरण सामंत जे त्या ठिकाणी आहेत त्या किरण सामंतांचं त्यांच्या मुलीच्या माध्यमातून किंवा इतर आत्ता सत्ता असलेल्या माध्यमातून जरी काम तिथं असलं तरी ही आता वांगणकरांनी सांगितल्यासारखी एक जातीय समीकरण, जातीय राजकारण जे काय तिथं आहे, वरच्या लेवलला संजय राऊत आणि नाना पटोले यांचं जे काय राजकारण झालेलं आहे मतांसाठी आणि त्यातनं जी काय फाटाफूट होणार आहे त्याचा फायदा अविनाश लाडना होईल. आणि त्यामुळे मला तर असं वाटतं कदाचित त्या ठिकाणी असा धक्कादायक निकाल लागण्याची बंडखोर अविनाश लाड जे आहेत त्यांचा विजय होऊ शकतो, शक्यता ती आहे. आता काकांनी सांगितल्याप्रमाणे तिथं तिरंगी लढत आहे. कोकणातली ही तिरंगी फाईट होणार आहे. अपक्ष म्हणून जरी अविनाश लाड असले तर ते आजपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मागच्या निवडणुकीत सुद्धा राजन साळवींना त्यांनी जोरदार टक्कर दिलेली. यावेळी अविनाश लाड आणि राजन साळवी यांच्यात लढत आहे आणि त्यात मतांच्या विभाजनावर त्या ठिकाणचं गणित अवलंबून असणार आहे असं सांगितलं जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं हाय व्होल्टेज असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आपण येऊयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ असणार आहे, कणकवली, कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी. सुरुवातीला कणकवलीचा अंदाज आणि कणकवलीतनं कोण आमदार होणार हे जाणून घेणार आहोत. कणकवलीचा आमदार कोण? नितेश राणे. नितेश राणे. नितेश राणे.
नितेश राणे. नितेश राणे. नितेश राणे. नितेश राणे. आपण बघतोय 7 पैकी 7ही जणांनी सांगितलंय की कणकवलीचा आमदार हे नितेश राणे होतील. आता याची कारणं देखील जाणून घेणार आहोत, कारण नितेश राणे हे आमदार होईल असं सांगितलं जातंय. का वाटतंय नितेश राणे आमदार होईल? लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना 42,000चं मताधिक्य मिळालं होतं. तेवढं मताधिक्य तोडणं हे ठाकरे सेनेला शक्य नाही. त्यामुळे नितेश राणेंचा विजय जवळपास निश्चित होतो. ह्या मतदारसंघामध्ये भाजप हा जो पक्ष आहे ते त्यांचं ग्रासरूटपर्यंत नेटवर्क आहे आणि त्या तुलनेमध्ये उभाटाचं नेटवर्क नाही आहे. त्याचा निश्चितपणे फायदा हा भाजप नितेश राणेंनाच होणार आहे. नितेश राणे साहेबांचं ज्या पद्धतीनं संपर्क आहे आणि विकासाचं जे धोरण आहे आणि जी गेल्या 10 वर्षात त्यांनी विकास कामं केलेली आहेत, हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. मतदारांच्या मनामनात ते भरले आणि त्यामुळे तुम्हाला ह्या निवडणुकीत 23ला तसा रिझल्ट. नितेश राणे हे जनसंपर्क दांडगा असलेलं नेतृत्व आहे. त्याचबरोबर नितेश राणे यांचा जनसंपर्क असल्याबरोबर जनतेचे प्रश्न समजावून घेणं आणि ते सोडवणं, विकास कामं करणं, याचबरोबर विरोधी पक्षाचा जर उभाटा ठाकरे शिवसेनेचा जर उमेदवार बघितला तर ती उमेदवार आयत्या वेळी दिला गेला. गेली 2.5 वर्ष इथे गेली 5 वर्ष जे नितेश राणे आमदार म्हणून काम करतात, तर 5 वर्षात इथे नेतृत्वच नव्हतं ठाकरे शिवसेनेला आणि ते आयत्या वेळी संदेश पारकर यांना जे तिकीट दिलं गेलं त्यामुळे संपूर्ण राणेंची भाजपची यंत्रणा म्हणण्यापेक्षा राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षात त्यांची स्वतंत्र यंत्रणा असते. आणि या निवडणुकीत सुद्धा जर पाहिलं तर सोशल मीडियापासून तर अगदी इतर जनतेपर्यंत संपूर्ण यंत्रणा ही नितेश राणेंनी स्वतंत्र लावलेली होती. त्याचा निश्चित त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. नितेश राणेंचं गेल्या 10 वर्षातील म्हणजे देवगड, वैभववाडी असू दे किंवा कणकवली या तिन्ही तालुक्यामध्ये स्वतंत्रपणे जे काम राहिलेलं आहे, डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे त्याचा प्रभाव निश्चितपणे मतदारांवरती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्वतःचं त्यांचं असलेलं नेटवर्क, जनसामान्यांशी असलेली त्यांची वैयक्तिक स्वरूपाचे असलेला संवाद नेहमीचा, या सगळ्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. नितेश राणे सुरुवातीला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. या मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा झाली होती तरी 25,000पेक्षा अधिक लीड घेऊन ते निवडून आले. त्यानंतर ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. दोन्ही वेळेला आमदार झाल्यानंतर त्यांनी जनतेशी असलेली नाळ तोडलेली नाही. जनतेची कामं करणं आणि ती वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अपील होतील अशा पद्धतीनं काम करणं आणि संपर्क ठेवणं, हा त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. व्यक्ती म्हणून ते जेवढे मतदारांना प्रिय आहेत तेवढेच त्यांच्या विरोधकही व्यक्ती म्हणून प्रिय आहेत. परंतु त्यांचा एकंदरीतच याच्यातला जो प्रवेश आहे रिंगणातला, हा प्रवेश फार उशिरा झालेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा राऊंड झाल्यानंतर ते आल्यामुळे त्यांना विजयाची शक्यता फार कमी आहे. जनसंपर्क दांडगा, त्यानंतर विकासाचं व्हिजन आणि आपल्या विरोधकांना कमी न लेखता आपण फक्त विकासासाठी किंवा लोकांसाठी कार्यरत राहतो, ह्या पॉझिटिव्ह नितेश राणे यांच्या बाजू आहेत. आणि त्यांनी वैयक्तिक टिकाणी किंवा वैयक्तिक राजकारण न करता विकासाचं विजन असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये आता जी हिंदुत्वाची जी चळवळ त्यांनी भाजप किंवा RSSच्या माध्यमातून जी सुरू केली आहे, तर त्यांना एक महाराष्ट्राचा चांगला युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. ती छबीसुद्धा मतदारांमध्ये आहे. त्यामुळे नितेश राणेंचं निर्विरोधात वर्चस्व राहील, ते हॅट्रिक करतील. बघतोय नितेश राणे. यानंतर आपण जाऊयात कुडाळ मालवण मतदारसंघात. नितेश राणे यांचे मोठे बंधू निलेश राणे हे शिवसेनेकडनं निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि त्यासोबतच 10 वर्ष या ठिकाणी विद्यमान आमदार असणारे वैभव नाईक यांच्या समोर देखील आव्हान उभं केलंय निलेश राणे यांनी. त्या मतदारसंघाचा कौल जाणून घेणार आहोत. कोण होणार आमदार कुडाळ मालवणचा? ही एक अतिशय काटेकी टक्कर आहे. परंतु आतापर्यंतचा सर्व अंदाज पाहता, वाढलेलं मतदान पाहता, मला वाटतं इथं निलेश राणे अव्वल राहतील. या ठिकाणचा अंदाज आत्ताच्या घडीला सांगता येणार नाही, कारण अंडरकरंट जे असतात मतदानातले ते फार महत्त्वाचे असतात. निलेश राणे तिथे निवडून येतील. दोन्हीही तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे कडवी लढत होईल. निलेश राणे. निकाल हा अनपेक्षित असेल. तिथे कोण निवडून येईल आजच्या तारखेला नाही सांगू शकत. धक्कादायक निकाल असेल, त्यामुळे सध्या तरी अंदाज वर्तवणं मुश्किल आहे.
आपण बघतोय 7 जणांपैकी या ठिकाणी 3 जणांनी सांगितलं आहे की निलेश राणे निवडून येतील आणि इतर सगळे सांगतायत की धक्कादायक निकाल असेल आणि काटेकी टक्कर असेल. त्यामुळं अंदाज आणि जो जातोय तो जास्तीत जास्त काटेकी टक्कर आहे याकडे जातोय. त्यामुळं नेमकं कारण काय असणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्या ठिकाणची नेमकं तुम्ही सांगितलंय की धक्कादायक निकाल असेल, काटेकी टक्कर, काय कारण आहे? कारण वैभव नाईक यांनी गेल्या 2 टर्ममध्ये आमदार असताना तिथं कुडाळ आणि मालवणी हा दोन्ही तालुक्यात जनसंपर्क अगदी चांगला ठेवला आहे. सातत्यानं ते कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठलाही संकट असो ते लगेच त्या ठिकाणी पोचतात. त्यामुळे ते जनसंपर्क त्यांचा दांडगा आहे. आणि निलेश राणे माजी खासदार होते, आता त्यांनी नव्यानं गेल्या 2 वर्षात तिथं काम सुरू चांगलं केलं आहे. त्यामुळे ही काटेकी टक्कर आहे. या मतदारसंघामध्ये दोघंही उमेदवार तुल्यबळ आहेत. दोघांच्याही प्रतिमा आहेत ह्या चांगल्या आहेत आणि मतदारांना ठरवताना निश्चितपणे कठीण जाणार आहे. परंतु थोडाफार फायदा जर आपण बघितला तर इन्कम्बन्सी फॅक्टर घेतला तर वैभव नाईकना जसा फायदा होईल त्याचप्रमाणे सत्तेत असलेल्याचा फायदा निलेश राणेंना होईल. त्यामुळे निश्चितपणे कोणाकडे मतदारांचा कल झुकेल हे आता तरी सांगता येणार नाही. मी मगाशी म्हटलं की निलेश राणे निवडून येतील. त्याला एक बेसिक कारण असं आहे की गेली 10 वर्ष त्या भागाचे नेतृत्व वैभव नाईक करतायत. त्यांच्याकडे म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये एकूणच सिंधुदुर्गात असेल किंवा कोकणामध्ये आपण जर पाहिलं असेल तर एक गोष्ट स्पष्ट आहे, विकासावरती चर्चा झाली नाही. विरोधकांनी जी चर्चा करायला पाहिजे होती विकासाची सत्ताधाऱ्यांनी आपल्या पद्धतीने केली. मग ती लाडकी बहीण असेल किंवा अन्य योजना त्यांनी मांडल्या, आपण हे केलं म्हणून सांगितलं. वैभव नाईककडून त्या मतदारसंघामध्ये आपण ही कामं डेव्हलपमेंटची केली आहेत हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही काम नव्हतं. त्याचा एक मोठा परिणाम आणि फटका त्यांना बसू शकतो. आणि नंबर 2, गेली 5 वर्षे सातत्याने म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये पराभव झाल्यानंतर देखील निलेश राणे लोकांच्या नियमित संपर्कामध्ये राहिले. त्याचा चांगला फायदा या निवडणुकीमध्ये त्यांना निश्चितपणाने होऊ शकतो. वैभव नाईक हे गेली 10 वर्ष आमदार राहत असताना त्यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून टीका देखील झाली होती की लग्न बारशाला जाणारे आमदार किंवा गणपतीच्या वेळी धूप अगरबत्ती वाटणारे आमदार म्हणून. परंतु त्या माध्यमातून त्यांनी जनतेशी आपला असलेला टच जास्त ठेवला. त्याचबरोबर गेल्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंचं जे सरकार होतं त्या उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात वैभव नाईक यांना सगळ्यात जास्त विकास निधीचा फायदा कोणाला जिल्ह्यात झाला असेल तर तो वैभव नाईक यांना आपल्या मतदारसंघात झाला. उद्धव ठाकरेंशी त्यांचे असलेले जवळचे संबंध याचा फायदा झाला. जरी वैभव नाईक यांचं मंत्रिपद हुकलं असलं, त्यावेळी चर्चा होती मंत्रिपद मिळणार, ते हुकलं असलं तरी पण वैभव नाईकांनी निधीच्या रूपाने फायदा करून घेतला मतदारसंघातल्या. त्यामध्ये त्यांच्यावर ठेकेदारीचे पण आरोप झाले. पण याचबरोबर दुसरी बाजू जर बघितली तर निलेश राणे हे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख आहे महाराष्ट्रात. आणि निलेश राणेंची जर आक्रमकता बघितली तर निलेश राणे कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. निलेश राणे यांचं, नारायण राणेंचं बॅकग्राऊंड त्यांच्या मोठी ताकद पाठीशी आहे. आणि या तुमच्याकडनं आणखी याबाबत जाणून घेतो. निलेश राणे साहेबांनी गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात आपण पुढे निवडणूक लढवणार ह्याच दृष्टीने काम केलं. त्या काम करत असताना एक लक्षात येतं की त्यांचं जो केडर होतं ते ॲक्टिव्ह झालं. आज घडीला मी त्याच मतदारसंघातला असल्यामुळे वोटर्स असल्यामुळे माझ्या लक्षात येतं की ग्रासरूटचा जो कार्यकर्ता होता तो ज्या पद्धतीनं मतं काढत होता, मतदारांना बूथपर्यंत घेऊन जात होता, तर ते जी त्यांची पकड आहे, संघटनेवरची पकड आहे, कार्यकर्त्यांमध्ये ती त्यांच्याबद्दल निलेश राणे साहेबांबद्दल जी एक प्रेम आहे ते यावेळेला दिसून आलं. त्याचबरोबर एक नुकसान असं झालं समोर म्हणजे वैभव नाईक पडणाऱ्याचे कारण असे आहेत की 7.5 वर्ष सत्तेत असताना असं एक काम दाखवू शकले नाहीत कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी त्यांच्या की हे आमच्या आमदारांनी असं केलं आहे त्यामुळे मत द्या. ह्या ठिकाणी वैभव नाईक कमी पडले आणि काटेकी टक्कर आहे सर. काटेकी टक्कर अशासाठी आहे की लोकसभेला नारायण राणे यांना 26,000चं मताधिक्य तिथे मिळालं होतं. म्हणजे वरवर पाहता आपण म्हणू की राणे जो उमेदवार देतील तो निश्चितपणे निवडून येईल अशी स्थिती. पण राणेने आपल्या चिरंजीवाला त्या धनुष्यबाण या निशावर देते ऐन वेळेला दिलेला उमेदवार आहे. जसा इथे संदेश पारकरचा तिथे आहे. त्याचबरोबर तिथे जरी महायुती म्हणून लढत असली तरी भाजपच्या मनामध्ये सुद्धा धाकधूक असणार आहे. कारण राणेंनी आपल्याबरोबर असलेले सगळे कार्यकर्ते आज ते निलेश राणेंबरोबर ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे मूळ जे भाजपचे आहेत त्यांचा काय निर्णय असेल ते कोणाच्या बारड्यात, ते वैभव नाईककडे जाणार आहेत की महायुती म्हणून की भाजप टिकवण्यासाठी ते त्या मतदारसंघात लढणार. यामुळे तो तिथे काट्याची टक्कर मला वाटतं.
गतवेळी वैभव नाईक धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते. यावेळी निलेश राणे धनुष्यबाण चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह पोचलेलं आहे. तरी वैभव नाईक यांचा दांडगा जनसंपर्क आहे. निलेश राणे अचानकपणे शिवसेनेत गेले. धनुष्यबाणाचा ऑलरेडी प्रचार होतोच आहे. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे, मत नेमकं कुणाला. त्यामुळे एक अजूनही अंदाज आपल्याला नक्की येऊ शकत नाही त्या ठिकाणचा. सावंतवाडी मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत. सावंतवाडीमध्ये शिवसेनेकडनं जे शिंदे गटाकडनं दीपक केसरकर जे विद्यमान मंत्री होते, आमदार होते, त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. तर त्या ठिकाणी आपण बघतोय राजन तेली यांनी बंड पुकारला आणि राजन तेली यांच्या माध्यमातून हातावरती शिवबंधन बांधण्यात आलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं उमेदवारी दिली आणि अपक्ष उमेदवार विशाल परब हा देखील त्या मतदारसंघामध्ये फॅक्टर असणार आहे. आपण जाणून घेणार आहोत. सर, सावंतवाडीचा आमदार कोण? सावंतवाडीत चौरंगी लढत आहे आणि भाजप म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा बंडखोरी झाली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बंडखोरी झाली आहे. त्यामुळे इथं मतविभाजन मोठ्या प्रमाणावर होईल. आणि सर, फक्त आमदार कोण एवढं सांगा. आमदार आता तिथं शिक्षण मंत्री असणारे दीपक केसरकर यांना जास्त संधी आहे. दीपक केसरकरांना जास्त चान्सेस आहेत. दीपक केसरकर निवडून येतील तिथे. दीपक दीपक केसरकरच येतील. मला अनपेक्षित निकाल वाटतो तिथे. सांगू शकत नाही आजच्या घडीला कोण निवडून येईल. 80% दीपक केसरकर. आपण बघतोय या ठिकाणी 7 पैकी 6 जण सांगतायत दीपक केसरकर हे आमदार होतील. त्यामुळं सावंतवाडीचा आमदार हे दीपक केसरकर होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. शेवटचा मतदारसंघ होता कोकणातला. याविषयीचं विश्लेषण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. सर, का असं वाटतंय दीपक केसरकर? अगदी थोडक्यात सर. केसरकरांची एक वोट बँक आहे. जसे मी मगाशी म्हटलं की उदय सामंतांची जशी एक वोट बँक रत्नागिरीत आहे, तशीच केसरकरांची एक वोट बँक सावंतवाडीत आहे. त्यांच्याकडे बरोबर महायुती आहे, त्यांच्याबरोबर राणेंची पूर्ण ताकद आहे. त्यामुळे मला वाटतं इथं केसरकर उजवे ठरतील. दीपक केसरकर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सातत्याने त्यांच्या विरुद्ध ओरड असायची की यांनी फक्त सावंतवाडी मतदारसंघ हाच आपला जिल्हा समजला आहे काय, जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांच्या बाबतीत त्यांचं धोरण काय. म्हणजे एका दृष्टीने बघितलं तर त्यांनी आपला मतदारसंघ आपल्या वेगवेगळ्या पदांच्या वेळेला बांधलेला आहे. त्यांना नाकारण्याचं असं काही कारणच नाही, कारण काय त्यांचा त्रासही काय नाही आहे. सर्वसामान्य वोटर जो तिथला आहे त्याचं मत असं आहे की भाई आपल्याला सहज ॲक्सेसिबल आहे, कधीही मिळतो, फोन उचलतो, फोन नाही उचलला तर फोनला उत्तर देतो, रिकॉल करतो. त्यामुळे त्याला नाकारण्यासारखं आमच्यासमोर काही नाही आहे. आणि तिसरा मुद्दा आहे तो स्थानिक, तो पूर्णपणे स्थानिक माणूस आहे तिथला, त्या मतदारसंघातला. दीपक केसरकरांच्या बाबतीत मगाशी यांनी जसं म्हटलं तसं त्यांना नाकारण्याचं कारण नाही. त्यांचं वैयक्तिक असलेला संपर्क आणि त्या तुलनेमध्ये त्या मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी देखील दीपकबाईंनी स्वतःचं असं एक वलय त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणाने त्या मतदारसंघामध्ये दीपकबाईंच्या बाजूने लोक असतील. दीपक केसरकर हे सावंतवाडीचे नगराध्यक्ष राहिले आहेत. सावंतवाडी मतदारसंघात त्या पट्ट्यामध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्याचबरोबर ठाकरे गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, ज्या पक्षात जातील तिथे ते मंत्रिपद मिळवतात. ही त्यांची जी कला आहे, म्हणजे त्यांच्याबद्दल एक उपासात्मक पण बोललं जातं, देव साईबाबांचा आशीर्वाद घेतात असं तसं. परंतु ही जी त्यांची कला आहे, त्यांचा स्वभाव जो गोड आहे, त्या सगळ्याचा परिणाम तिथे जाणून त्यांना हे मिळेल. दीपकभाई हे मंत्री असताना किंवा सिंधुरत्न योजना त्यांनी ज्या पद्धतीनं मतदारसंघात तळागाळात नेलेली आहे, वैयक्तिक लाभार्थी देखील त्यांनी त्या योजनेचे केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की दीपकभाईंचा जो दांडगा जनसंपर्क आहे, त्याचप्रमाणे राणेसाहेबांची त्यांना तिथे मिळालेली जोड, त्यामुळे हा विजय पक्का झालेला आहे आणि दीपक केसरकर तिथून निवडूनच येणार आहेत. त्या लढतीमध्ये विशाल परब हाच किंगमेकर ठरू शकतो. याचं कारण असं, त्याने तो ज्या उमेदवाराची मतं खाईल, समजा त्याने केसरकरांची 40,000 मतं खाल्ली तर त्याचा धोका 100% केसरकरांनाच राहणार आहे. तो राजन तेलीची अर्थात शिवसेनेची मतं फारशी खाणार नाहीत. त्यामुळे जे काय लढत होईल ती राजन तेली आणि केसरकर यांच्यामध्ये होईल. आणि हे जे दोन उमेदवार आहेत, जरी ती घारे मॅडम ज्या राष्ट्रवादीकडून आहेत तरी तिची ही वेगळी तिने निर्माण केलेली वोट बँक आहे. त्यामुळे हा जो फरक आहे तो आपल्याला तिथे दिसू शकतो. केसरकर यांचं एक भावनिक नातं आहे, ते कधी कुणाला दुखवत नाहीत, त्याचा त्यांना एक फार मोठा फायदा होतो आहे. त्यानंतर विशाल परब जेवढी मतं खातील ती मतं जास्तीत जास्त केसरकरांचीच असतील. शक्यतो केसरकर हेच निवडून येतील. त्या समीकरण तिथे कसं आहे, विशाल परबांना जी मतं मिळतील ती मतं केसरकरांची कमी होती, राजन तेली तिथपर्यंत पोचतील असं वाटत नाही. त्यामुळे केसरकरांचा विजय जवळपास निश्चित वाटतो आहे. नक्कीच आपण कोकण विभागातील अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला कोण होणार या आमदार कार्यक्रमातनं. या कार्यक्रमामध्ये सध्या इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, सिंधुदुर्ग.